नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आज मी माझ्याच गावामध्ये एकतून या गावामध्ये एकनाथराव घाडगे यांच्या बागेमध्ये आलेलो आहे. आणि काय म्हणले? एकनाथ मच्छिंद्र घाडगे. हा, ठीक आहे ठीक आहे, तुमचं नाव घेतलं काय आणि वडिलाचं घेतलं काय, एकच आहे. तर यावर्षी आपण माझ्या पद्धतीने नियोजन जे केलं, तर त्याचं एक उदाहरण म्हणून आपण एक व्हिडिओ बनवतोय, बरोबर. आता या ठिकाणी तुमची बाग, हे किती झाडं तुमचे? 400. 400. किती वर्षाचे? 10 वर्षाचे. 10 वर्षाचे. थोडंसं मोठं बोला म्हणजे इथं ऐकू जाईल. 10 वर्षाचे. 10 वर्षाचे. तर मामा, आता तुम्ही माझ्याच गावचे, मी तुमच्या गावचा, आपण लहानपणापासून एकमेकाला ओळखतो, बरोबर आहे. तुम्ही माझ्या वडिलासारखे. तर अगोदर या बागेला असा माल लागला होता का? नाही ना. आणि आज जी क्वालिटी, आज जसा माल लागला, तर तुम्ही याच्यातून समाधानी असाल ना? हां, बरं ठीक झालं. आता हे रिझल्ट आला म्हणा, मालही चांगला लागला म्हणा, तो विषय सोडून द्या आपण. बरं, तुम्ही जेवढा खर्च करत होते त्याच्या व्यतिरिक्त मी काही थोडा शिल्लक दिला का यावर्षी, का असं काही? नाही, बरोबरीतच आहे. बरोबरीतच आहे. बरोबरीतच आहे. किती झाडं म्हणले तुम्ही? काय करायचं, 450. हां, हे 400. हे 400 ना. तर 400 झाडाला 40,000 खर्च दिला मी हा, वर्षभराचा. राईट राईट. 100 रुपये प्रति झाडानं खर्च दिला. खर्च झाला. मी सांगितली त्या पद्धतीने तुम्ही फवारण्या केल्या, केलं. हा, मी सांगितलं तसंच तुम्ही खतही दिले, हा. मी सांगितले त्याच पद्धतीने तुम्ही मशागत बंद केली, पाण्याचं नियोजन लगभग मी सांगितलं तसंच केलं. हा. तर आज तुमच्या सगळ्या झाडावर माल आहे, हाय ना. बरोबर आहे. आणि असं नाही की मी या भागातच जास्त माल आहे म्हणून व्हिडिओ बनवतोय. नाही, आपण काय करू, असं सरळ चालले जाऊ. आता चला. या इकडं. पूर्ण झाडं लोड आहे तुमचे आणि क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. मी व्हिडिओसाठी बनवतो जेणेकरून की बाबा आपण जे काम करतो हे लोकांनाही समजायला पाहिजे. समजायला पाहिजे. हं? बरोबर आहे. आता याच्यातून काय होतं, तुम्हाला शेतकरी फोन करता, हा, मग शेतकऱ्यांनी फोन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही जे खरं खरं ते सांगता. सांगता. हा, बरोबर आहे. आणि असं काही नाही, माझेच आपल्या गावामध्ये माझे जवळपास 3-4 प्लॉट आहे हाय ना. की ज्याच्यावर आपण काम करतो. आता हे बघा तुम्ही, मालाची साईज बघा, मालही किती लागलेला आहे. हां, क्वालिटी तर एक नंबरच आहे, हाय नंबर. पण मालही भरपूर लागलेला ना. हा, झाडं सगळे लोड आहे तुमचे. हे बघा तुम्ही, आज तुमचे झाड माहिती आहे का, 1-1 क्विंटलचे लोड आहे. आता हे तुम्हाला कधी कळलं? 1-2 चांगले पाऊस झाल्यानंतर. कारण आंब्या मालाला साईज अचानक जी वाढती ती कधी वाढती? पाऊस पडल्यावर. पाऊस पडला. आता हे बघा तुम्ही, पाऊस पडला फुल म्हणजे. तरी पण तुमची साईज भरपूर बरं का आज. हा, म्हणजे ही साईज छोटी नाही. 1-2 पाऊस पडल्यानंतर अचानक साईज वाढल. बरं, झाडं एखादं खराब राहिलं का? ते ज्याला कमी पाणी पडते गावरांमधले का, हां हां, तेच 2-4 झाडं सुधारले नाही पाणी. अच्छा, 2-3 गावरान झाडे समजा. तरी शेंडेपर्यंत लोड आहे साहेब. असं काही नाही की खालीवर, म्हणजे सगळ्या झाडावर सारखा माल आहे. आणि विशेष म्हणजे झाडाची क्वालिटी आता एक नंबर झाली, पानाची साईज वाढली, ग्रीनरी वाढली. आणि आपण 1-2 झाडं नाही दाखवते. हे बघा, हे झाड पहा तुम्ही, शेंडेपर्यंत लोड आहे. हे बघा इकडं, तर वाकून गेले फांद्या. ही फांदी उचलही, बघितलं का? है ना माल, संपूर्ण झाडावर माल आहे. आणि मला म्हणायचं काय आहे, आता तुम्ही मशागत बंद केली, फायदा झालाच ना तुमचा. मशागतीचे पैसे वाचले. दुसरी गोष्ट, तुम्ही जे खतं दिले त्यातून तुमच्या लक्षात आलं असेल आपले झाडं सुधारले. सुधारले. हां, आता झाडं जर सुधारले तर याचा फायदा तुम्हाला पुढच्या वर्षी माल जास्त मिळतो ना. कारण सगळ्याला माहिती आहे, फळाचं संगोपन होण्यासाठी कामं कोण करतं? पानच करतं. पानच करते. पानच करते. कारण पानाद्वारेच झाडाला फळाला अन्न मिळतं ना. अन्न मिळतं पानाला. जे झाड तुमचे जमिनीतून जे पाणी घेतंय, तर प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे त्या पाण्यामध्ये H2O, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतो. तर त्याच्या प्रकाश संश्लेषण क्रियेमुळं हायड्रोजन आणि ऑक्सिजन अलग अलग होतो. हा, मग झाड काय देतं? आपल्याला ऑक्सिजन देतं. हम्म. आणि वातावरणातील जे कार्बन डायऑक्साईड घेतं, तर पाण्यामध्ये काय होतं, पाण्यामधला H2O, हायड्रोजन ऑक्सिजन विभक्त होतो. हा. ऑक्सिजन आपल्याला मिळतो, राहिलेला हायड्रोजन आणि वातावरणातून घेतलेला कार्बन, या दोघांच्या संयोगाने झाडाचं अन्न तयार होतं, म्हणजे ग्लुकोज तयार होतं. आपण त्याला काय म्हणतो? प्रोटीन. तर ते प्रोटीन काय करतं? तुमच्या फळाला वाढण्यासाठी, झाडाला वाढण्यासाठी प्रोटीनची गरज असते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल ना की झाड जर डेव्हलप झालं तर आपलं पुढचं काम डेव्हलप होणार. कोणतं? जास्त माल लागणार, जास्त पान संख्या वाढल,
हे बघा तुम्ही शेंड्यापर्यंत एकही झाड खाली नाही, संपूर्ण झाडाला माल आहे. ही जेंबीर काढायची साहेब, हा हा ही एक जेंबीर राहिली ती बघा ती वर गेल्या. काढ ते येलं ते का काढूनच घ्यायचे पण आता बघा संपूर्ण झाड लोड आहे, असं झाड नाही की तुमचे ते खाली आहे. आता सांगा मला 400 झाडे साहेब, हे कशाने कमी आहे? आता यंदाचा अंदाज काय? मुंग्या कशाने कमी आहे? फवारणी देऊ आपण त्याला. तुमचं 400 झाडं म्हणता ना, आता सांगा तुमचा अंदाज किती माल निघाल? म्हणजे एक पण झाड पिवळं नाही आपलं. पिवळं नाही आणि माल सगळ्या झाडं ना. हा. आता सांगा ना किती अंदाज माल किती निघाल? मागच्या वर्षी किती निघाला होता? मागच्या वर्षी किती होता? ते 16-17 टन माल निघाला. 16 टन. हम्म. आता बघा तुम्ही यंदा 30 टनाच्या पुढंच. 30 टन म्हणता तुम्ही, 100% हा तुमचा 35+ माल राहील. किती? 35. आणि तिकडचा जो भाग होता कोणता, ते 150-200 झाडे काय ते, हा. त्याला काय म्हणलं तुम्ही तोडायचे? हा. आता तोडायचे का? नाही. हं? आता नाही थोडं. सुधारले ना? हो. बघा इकडं फुल लोड आहे झाडं, पुन्हा मंगू नाही, हम्म. म्हणजे काळे फळं जे होते मंगूचा प्रकार नाही. या इकडं बघा हे समोर हम्म. झाडं कसे लोड आहे. हां हो. फुल लोड आहे ना. फुल लोड. तुम्ही काय म्हणले मामा, आपली बाग सुधारली पाहिजे. हम्म. तुम्ही केलं काम, सुधारली, त्याच्यात आमचा काही वाटा नाही. नाही, तुमचा नाही, खा बरोबर आहे. 90% वाटा तुमचाच आहे. हा तुम्ही कष्ट केले, हा फवारण्या घेतल्या, मशागत बंद केली, बंद केले. हा सगळं म्हणजे तुम्ही केलेलं. आमचं मी फक्त एक सांगितलं तुम्हाला. सांगितलं तसंच पद्धतीनं चालायचं असं. तर या व्हिडिओमध्ये मी तुमचा नंबर देतो, शेतकऱ्याचे फोन येतील तुम्हाला. या इकडे साहेब, तुमचा नंबर काय म्हटले आता जोरात सांगा. 73 85 32 39 41. 73. 85 32 39 41. ओके, तुमचा नंबर तसा मी याच्यावर डिस्क्रिप्शनवर टाकून पण देईल. चांगले ना बाग मामा? चांगले चांगले. हे आता ही इकडची जिकडून